टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हा नेमका कोण आहे, त्याचा पूर्व इतिहास व पार्श्वभूमी अशी आहे। नया भारत नावाच्या त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी त्याने अतिरेकी विचारसरणीचा आणि दिल्ली दंगलीचा मास्टरमाइंड उमर खलीद याचा फोटो दाखवलाय। उमर खलीद बरोबरचे फोटो अनेक ठिकाणी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि उमर खलीद आणि कुणाल कामरा हे दोघेही फार अतिशय जवळचे घट्टमित्र आहे, कारण त्यांचा जो फोटो आहे तो त्यांच्या घरातला आहे आणि वारंवार त्यांच्या दोस्तीचे दाखले हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा ते प्रयत्न करतात, म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत। आणि ते एवढ्यावर थांबत नाही। जमाते इस्लामी इंडिया या दहशतवादी संघटनेचा नदीम खान हा उमर खलीद याचा मित्र। हा उमर आणि कुणाल हे एका मंचावर एकत्र येऊन कार्यक्रम करत असतात आणि तरुण मुलांना जाणीवपूर्वक वेगवेगळ्या विचारसरणीच्या नावाखाली भडकवत असतात, असं सर्वसामान्य जनतेचा आणि तरुणांचा त्यांच्यावर आरोप आहे। सध्याच्या ह्या सगळ्या वादामध्ये कुणाल कामराची बाजू कोण उचलून धरते हे पाहिलं की सगळं म्हणजे लक्षात येईल की पुरोगामी गँग हे पडद्या आडून कशी एकत्रित काम करते आणि त्यातूनच असं लक्षात येतं की हे विनोद वगैरे काही नाही आहे किंवा गाणी वगैरे काही नाही आहे। 3 जानेवारीला ते गाणं तो त्या स्टुडिओमध्ये चित्रित करतो आणि जवळजवळ 80 दिवसानंतर ते गाणं सोशल मीडियामध्ये टाकलं जातं। आता हा उमर खलीद हा सुद्धा जवाहरलाल नेहरू म्हणजे JNUचा माजी विद्यार्थी आहे। JNU मध्ये डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियनचा तो नेता होता। त्याच्यावरती JNU मध्ये देशद्रोही विधान केल्याबद्दल खटलाही दाखल झालेला आहे। UAPA अंतर्गत त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि गेली 5 वर्षे तो अटकेत आहे, अजूनही जेलमध्ये आहे आणि जेलमधून त्या ह्या कारवाया करत असतो। नदीम खान हा असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या संस्थेचा राष्ट्रीय सचिव आहे। दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हेगारी कट रचना बद्दलचे FIR सुद्धा दाखल केलेला आहे आणि सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमधून तो स्थानिक लोकांमध्ये अशांतता पसरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे। CAA आंदोलनामध्ये सुद्धा त्याचा सहभाग असल्याचं सर्वसामान्य जनतेचं मत आहे आणि प्रामुख्यानं काही लोकांना असंही वाटतं, म्हणजे आता विधानसभेचं जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळेस काही आमदारांनी अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी बोलून दाखवली की नागपूर कटाचा मास्टरमाइंड उमर खलीद तर नाही ना आणि उमर खलीदला सहकार्य करणारा हा कुणाल कामरा तर नाही ना, म्हणून त्या विषयावर सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी असं आम्ही आमच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे। योगेश कदमनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिले आहे की आम्ही त्या माध्यमातून सुद्धा चौकशी करू। थर्ड डिग्री दिली जाईल असं आता शंभूराज द्यायलाच पाहिजे। अरे थर्ड डिग्री आता मुंबई पोलिसांचा हा इतिहास आहे आणि भले भले बघा आता तो प्रशांत कोरटकर त्या प्रशांतनी आतापर्यंत एवढा पळ काढला होता, परंतु बरोबर पोलिसांनी पकडला आणि जेलचं हवा खाल्ल्या आणि 2 चपात्या आणि भाजी मिळाल्या ती त्यांनी पूर्ण खाल्ली नाही, कसा पोपटासारखा तो बोलायला लागला। अशाच पद्धतीनं एकदा जर जशा पद्धतीनं प्रशांतला आणून पोलिसांनी थर्ड डिग्री दाखवली, सकाळपर्यंत त्याची चौकशी केली, तशाच पद्धतीने ह्या कुणाल कामराला आणलं पाहिजे आणि मुंबई पोलिसांनी बरोबर त्याच्याकडनं उघडून घेतलं पाहिजे की नक्की कशाच्या माध्यमातून आणि कोणाच्या सांगण्यावरनं तो अशा प्रकारचा स्टेटमेंट करतो आणि राज्यामध्ये अशा प्रकारचं चांगलं असलेलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतो, हे त्याच्याकडनं जाणून घेतलं पाहिजे आणि आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे। नाही बघा, हे तर पोलीस करणारच आहे, तशा पद्धतीची तक्रार सुद्धा केलेली आहे। अनेक शिवसैनिक जेव्हा ते आंदोलन करते म्हणून त्या ठिकाणी गेले होते, तोडफोड केली होती, ते मी स्वतः खार पोलीस स्टेशनला गेलो होतो, वांद्रे न्यायालयात सुद्धा गेलो होतो, त्यावेळेस काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशी मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर पोलीस योग्य ती कारवाई करतीलच। पोलिसांची कारवाई चालू आहे। सर, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून राज्यभरात 200 LED होर्डिंग लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे आणि त्यामध्ये 140 होर्डिंग ही वस्तुस्थिती आहे। कोणाच्याही कारभारामध्ये कुणी हस्तक्षेप करणं फार चुकीचं आहे। तशा प्रकारची बातमी आज सकाळी मी वृत्तपत्रामध्ये काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत आणि प्रामुख्याने ST कामगार संघटनेमध्ये सुद्धा पदाधिकारी श्रीरंग बर्गे यांच्या माध्यमातून मला कळली
आणि त्यांनी काही दिवसापूर्वी विधान भवनामध्ये माझी भेट घेतल्यानंतर मलाही त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे एस.टी. महामंडळाची परवानगी न घेता अशा प्रकारे होर्डिंगचं टेंडर डायरेक्ट काढलेलं आहे, हे बेकायदेशीर आहे. जर अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीनं होर्डिंग जर कोणी अधिकाऱ्यांनी काढलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी या मताचा मी आहे. आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याबाबत कळवलेली माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या विभागाचे प्रधान सचिव संजय सेठी यांनाही ती माहिती मी दिलेली आहे. त्यामुळे त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल आणि त्याचबरोबर एस.टी. महामंडळाच्या 1 इंच जागेवर सुद्धा कुठल्याही प्रकारे कोणाचंही अतिक्रमण होणार नाही. शासनाच्या दुसऱ्या विभागाचं का होईना पण अतिक्रमण प्रताप सरनाईक असेपर्यंत आम्ही होऊ देणार नाही. आणि होर्डिंग तर लांबची गोष्ट, त्यांनी त्या ठिकाणी एक खिळासुद्धा कोणी मारायचा प्रयत्न केला बेकायदेशीररित्या तर प्रताप सरनाईक तो खिळासुद्धा उखडून काढेल. सौगाते मोदी अशा प्रकारचं किट या ठिकाणी वाटप केलं जाते 32 लाख लोकांपर्यंत मुस्लिम समाजामध्ये. मला हे कळत नाहीये की देशाच्या पंतप्रधानांनी सर्वसामान्य 140 कोटी जनतेबरोबर वागावं तरी कसं. गोरगरिबांना आजपर्यंत जवळजवळ 80 कोटी जनतेला ह्याच आपल्या लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी अन्नधान्य मोफत दिलं. आज जर दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा गणेशोत्सव असू द्या, ह्या कार्यक्रमामध्ये म्हणा राज्य शासनाच्या वतीनं जर काही गोरगरीब जनतेला जर काही गोष्टी वाटल्या जातात तर त्यामध्ये सुद्धा राजकारण आणलं जातं की आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात, आधी विधानसभेच्या निवडणुका आल्यात, त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात. आता तर कुठल्याही निवडणुका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. परंतु 140 कोटी जनता ही माझी जनता आहे. प्रत्येक समुदायाला आपला उत्सव आपला सण साजरा करण्याची मुभा या देशामध्ये असताना जर एखाद्या समुदायासाठी म्हणजे मुस्लिम समुदायासाठी जर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जर अशा प्रकारचं काही वाटपाचा कार्यक्रम ठेवला असेल आणि त्याला विरोध करायचं कारण काय. म्हणजे पंतप्रधानांनी काय गोरगरीब जनतेला बघत असताना हा मुसलमान आहे हा हिंदू आहे बघून काय मदतीचं वाटप करावं का. हिंदूंना सुद्धा हिंदूच्या सणामध्ये शुभेच्छा मिळतात आणि त्यांना सुद्धा शिधा मिळतो, त्यांना सुद्धा खाऊ मिळतो. त्यामुळे अशा प्रकारे पंतप्रधानांवर राजकीयदृष्ट्या आगपाखड करणं योग्य नाही. विरोधकांनी निदान अशा प्रकारे आरोप करत असताना बघावं की आपण कोणाबद्दल आणि कसं काय बोलतोय. मात्र त्यांचं म्हणणं की विरोधकांचं की स्वाभिमानी मुस्लिमांनी हे सौगाते मोदी नाकारलं पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. ढोंगी आणि राजकारणासाठी कुठेतरी आता हे मुस्लिमांचा वापर केला. संजय राऊतांच्या जी प्रतिक्रिया आहे किंवा संजय राऊतांचं मत किती आमचे मुस्लिम बांधव घेतात हे आता काळानुरूप ते वाटप झाल्यानंतरच कळेल. सर यावरून एक प्रश्न आहे, कुणाल कामराना 3rd डिग्री देणार त्यावरून संजय राऊत म्हणाले की जर गद्दारीची शिक्षा सुद्धा 100 फटके आणि 5,000 लटकण्याचे हे एक मान्य आहे. काय 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 कुणाल कामराला 3rd डिग्री दिली तर गद्दारी केली तुम्ही गद्दारी केली मग तुम्हाला संजय राऊत हे न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये कधीपासून आले. आम्ही तर शिवसैनिकांची जी मागणी आहे ती मागणी केलेली आहे. संजय राऊतांनी तशी मागणी करावी ना. तर प्रत्येक गोष्टीला कशी उत्तर द्यायचं हे शिवसैनिक ठरवतील. ते तर आहेच ना. आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी अर्धा धडा तर शिकवलेला, अर्धा बाकी आहे, तो आल्यावर कळेल. सर सौगाते मोदी हा चांगला कार्यक्रम पंतप्रधानांचा देशामध्ये एकोपा आणि एकता टिकून राहण्यासाठी. मात्र भाजपाचे काही नेते असतील सत्ताधारी मध्ये असलेले नेते ते वारंवार असे वक्तव्य करतात जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल. मग ते पंतप्रधानांच्या विचाराशी सहमत नाहीत का असा प्रश्न उपस्थित नाही. मला असं काही वाटत नाही आहे. काही बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचं ध्येय आणि धोरणं सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याची मुभा दिलेली आहे आणि त्या माध्यमातून कोणी जर ती आपल्या पक्षाची ध्येय आणि धोरणं जाहीर करत असेल तो विषय हा वेगळा आणि हा सौगाते मोदीचा विषय हा वेगळा आहे. त्यामुळे दोन्ही विचार जी भिन्न भिन्न विचारसरणीचे लोक एकत्रितपणे राहत असताना जर अशा प्रकारे कुठला कार्यक्रम जर कुठल्या पक्षाच्या नेत्याने किंवा देशाच्या पंतप्रधानांनी केलं तर त्यावर आरोप होता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे. दिशा सालीम प्रकरणात क्लोजर रिपोर्टर मालवणी पोलिसांनी आरोप दाखल होता. त्यामध्ये पाहिलं गेलं तर डिप्रेशनमध्ये होते दिशा सालीम, त्याच्यामुळे ही आत्महत्याच आहे. पण मात्र या ठिकाणी तिची हत्या केल्याचं म्हणलं जातं, बलात्कार केलं जातं. क्लोजर रिपोर्ट समोर आले. ती आर्थिक तिला अडचण होती. वडिलांचं देखील अफेअर होते पण त्यांना पैसे पुरवावे लागत होते दिशाला. त्यामुळे कुठे डिप्रेशनमध्ये जाऊन तिने हा आत्महत्या. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय फार गंभीरतेने घेतलेला आहे आणि हे प्रकरण आज न्यायप्रविष्ट सुद्धा आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा कुठला क्लोजर रिपोर्ट आहे याची चौकशी हे गृह खात्याच्या वतीने केली जाईल आणि
निश्चितपणे ह्या राज्यामध्ये जर दोषी असेल त्याला शिक्षा केली जाते, निर्दोष असेल त्याला शिक्षा केली जात नाही. त्यामुळे प्रत्येकाला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि मला असं वाटतं जर क्लोजर रिपोर्ट अशा पद्धतीचा असेल तर गृह खातं त्यावर योग्य तो निर्णय घेईल. सध्या वाघ्या पुतळ्यावरून इतिहासकार आता वेगळे सांगतात, काही जण म्हणतात तिथे समाधी काढावी. संभाजी ब्रिगेडची देखील भूमिका आहे की हे स्मारक हटवण्याचं. सरकार आता आपलं आहे, वाघ्या पुतळ्यावरून आता आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर जाहीर केलेली आहे भूमिका की इतिहासाचे दाखले तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल. परंतु चुकीचं काही होता कामा नये आणि तेही रायगडावर होता कामा नये. शिवछत्रपतींची प्रतिमा जी फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये आहे, त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य कुणीही करू नये अशी मी जनतेला विनंती करतो किंवा जी लोक अशी मागणी करतात त्यांना विनंती करतो. सर, विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या जाहीर झाल्या असल्या तरी त्या समित्यामध्ये वादग्रस्त राहिलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही. बघा, धनंजय मुंडे असू द्या किंवा छगन भुजबळ असू द्या, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादा पवार काम करत आहेत. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष चालत असताना काय करावं, कुणाला ठेवावं, कुणाला घरी पाठवावं, कुणाला अजून मोठं बनवावं हा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्या विषयावर मी न बोललेलं बरं. स्वारगेट प्रकरणात त्या मुलीने आता असं सांगितलं की स्वारगेटच्या पीडितेने पुणे पोलिसांना गंभीर आरोप केला आहे. पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसतानाही माझी वैद्यकीय नाही, ते चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या स्वारगेट अत्याचार प्रकरणी पीडित महिलेनं जर अशा प्रकारचा म्हणजे जी मी माहिती मला मिळाली आहे की अशा प्रकारे तिने पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, जर अशा प्रकारे पोलिसाच्या माध्यमातून जर त्याची चौकशी झाली असेल तर चुकीचं आहे. कारण आपला असा नियम आहे की महिला पोलिसांच्या माध्यमातूनच एखाद्या पीडित महिलेची चौकशी होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं कृत्य जर पोलिसांनी केलं असेल तर निश्चितपणे गृह खात्यातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एसटी संदर्भातलं काय नवीन भाटकर काय बोलत नाही सर, एसटी संदर्भात मी सर एसटी संदर्भातले काय नवीन पाऊल उचलले का? नवीन एसटी संदर्भात माननीय देशाचे गृहमंत्री आणि परिवहन मंत्री, गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शहा यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की काल लोकसभेमध्ये त्यांनी सरकारी टॅक्सी म्हणजे ज्या पद्धतीनं ओला उबेर आहे तशा पद्धतीनं सहकार टॅक्सीचं निर्माण देशाच्या सहकार खात्याच्या वतीनं केलं जाईल असं जाहीर केलं आणि पूर्ण देशामध्ये अतिशय समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ओला आणि उबेरसारख्या खाजगी कंपन्या जर आपलं स्वतःची झोळी भरत असेल तर राज्य शासनाच्या वतीनं अशा सेवा चालू करायला काहीच हरकत नाही. ज्या पद्धतीनं पूर्ण देशामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट काम करत असतं आणि परिवहन खातंसुद्धा काम करत असतं, अशाच पद्धतीनं सरकार खात्याच्या वतीनं जर ही टॅक्सी सेवा चालू झाली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.